सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत आणि सलाम. तुम्हा सर्वांना पाहत असताना मला आनंद वाटत आहे. We will pray and go forward. आम्ही प्रार्थना करू आणि मग पुढचे जे सत्र आहे मार्गदर्शन आहे सल्ला आहे बोलूया. Heavenly Father, thank you so much for giving us this opportunity, my Father. आणि ही सुंदर संधी तू आम्हाला दिल्याबद्दल आमच्या स्वर्गीय पिता तुझे उपकार मानतो. You brought us here safely, तू आम्हाला इथपर्यंत सुरक्षित आणलं and we have given chance to have a fellowship with all of your children. आणि या सर्व तरुण लेकरांच्या बरोबर ही सहभागिता ठेवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केल्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. Please be with us, my Father. आमच्या बरोबर तू उपस्थिती असू दे. Whatever you want us to speak, please help us to understand that, my Father. आणि जे काही आम्ही आता बोलणार या गोष्टी समजण्यासाठी तू आम्हाला कृपा करू. Please remember me. मलाही तू विशेष तू एखादा समारंभ असेल तर त्याच्यासाठी कारण असतात. प्रत्येक कारणासाठी एखादा समारंभ किंवा सण असा असतो. The same way, there is a reason for our birth also. आणि अशाच प्रकारे आमचं जे जन्म आहे त्या जन्मासाठी सुद्धा एक कारण आहे. But do we know the reason? पण आपल्या जन्माचे कारण काय असेल तुम्हाला माहित आहे का? If you ask anybody, we will not get the same answer. जर आपण कुणाला विचारलं की तुमच्या जन्माचा उद्देश काय किंवा कारण काय म्हणून विचारलं तर सगळ्यांचे उत्तर सारखे नसणार. If you ask the taste of sugar, we will get the same answer. That is sweet. आम्ही जर असं विचारलं की साखरेची चव काय तर सगळ्यांचं उत्तर सारखं असणार. But if you ask about our birth, the reason of our birth, we will not get the same answer from all people. परंतु समजा असं तुमच्या जन्माचा उद्देश काय असं तुम्हाला जर प्रश्न कोणी विचारला तर सर्वांचं उत्तर सारखं असणार नाही. Few people say that okay, you born and you have to study well and then do the good job and get the marriage, children and their marriage and everything they say like this. आणि कुणाला तर विचारलं तर ते असं काय म्हणतात, पुष्कळ शिकायला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे, लग्न करायला पाहिजे, मग लेकरं बाळ होती, मग लेकरं बाळ मोठी होती, त्यांचं लग्न करायला पाहिजे, असं पुष्कळ उत्तर ते देतात. And if you ask the soldier, he say that I born to save my country. आणि जर एखादा सैनिक असेल त्याला तुमच्या जन्माचा उद्देश काय म्हणून विचारलं तर ते म्हणणार की माझ्या देशाचं मी रक्षण करायला पाहिजे. If you ask a politician, he say that I know I birth to serve people. आणि जर एखादा राजकारणी व्यक्ती त्याला जर विचारलं तर तो काय म्हणणार की मला समाजाची सेवा करायची आहे. If you ask doctor, I want to to be healthy of the society. आणि जर एखाद्या डॉक्टरला विचारला हा प्रश्न तर ते म्हणते की माझी इच्छा आहे की आपला संपूर्ण समाज आरोग्यदायी असायला पाहिजे. So if you see, if you ask the reason of our birth, different people say different answers. असं म्हणून जर आपल्या जन्माचा उद्देश काय आहे कुणाला विचारलं तर असं वेगवेगळं उत्तर आपल्याला मिळू शकतात. So do you think that all these answers are correct? तुम्हाला असं वाटतं की हे सर्व उत्तर बरोबर आहे म्हणून? बरोबर आहे का? No, no. There is for every question there should be a one answer. असं असतं की एका प्रश्नाला एकच उत्तर पाहिजे. If you ask about the taste of sugar, they say that it is a sweet. The same way, if you ask the reason of our birth, there should be the same answer. जर तुम्हाला साखरेची चव कशा आहे म्हणून विचारलं तर त्याचं उत्तर एकच येतं, गोड आहे म्हणून. पण तसं तुमच्या जन्माचा उद्देश काय म्हणून विचारलं तर याचं उत्तर एक यायला पाहिजे. If you see all these answers, we can find three things. जेव्हा आम्ही हे उत्तर पाहतो याच्यामध्ये आपल्याला तीन गोष्टी शोधता येतात. That is, lust of flesh and lust of eyes and the pride of life.
हा, हे जर तीन गोष्टी जर आम्ही उत्तर जर बारकाईने त्याचा अभ्यास केला, या तीन गोष्टी या उत्तरांमध्ये जे सारांश तीन गोष्टी आहेत ते काय असतात तर त्यामध्ये बरेचसे लोक आहेत, देहाची वासना असतात, डोळ्याची वासना असतात आणि एक घमंड संसाराची खुशारकी असतात. So few people say that okay, you should be well and whatever you are having this life, you should enjoy this life. So that is called lust of flesh. आणि जर समजा लोकांनी असं म्हटलं की आम्हाला एक चांगलं जीवन जगायचं आहे, जे काय आहे त्यामध्ये आम्हाला मजा करायची आहे, असं म्हटलं तर काय त्या उत्तराचा सारांश आहे तर त्यांच्या देहाची वासना ते पुरवतात. So few people say that the reason of birth is whatever you see, you enjoy, you get it done, and you be happy, and whatever your eyes want and whatever your flesh want, you take it and enjoy it. आणि जर समजा काही लोक म्हणतात की मला पाहायला गोष्टी आवडतात, हे पाहायला पाहिजे, ते पाहायला पाहिजे, त्यामध्ये मला मजा करायला पाहिजे, आणि मग असं असलं तर त्याचं काय की डोळ्याची वासना म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना. And the third category is boasting. So people say that I want name and fame, I want to become a politician, so everybody knows me, like that. आणि काही लोक आहे ना असं म्हणतात की मला माझं नाव कमवायला पाहिजे, मला प्रसिद्धी मिळायला पाहिजे, सर्व काही गोष्टीमध्ये मला प्रसिद्धी असणं गरजेचं आहे. असं याचा अर्थ काय आहे तर घमंड, संसाराची खुशारकी. That's why we can see different answers from the different people because of these reasons. आणि म्हणून असं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांची उत्तर का असतात तर त्याचे सारांश तीन आहेत, तीन गोष्टी आहेत. But the main reason, who can say? The main answer, who can say? परंतु आपल्या जन्माचा उद्देश काय याचं मूळ उत्तर कोण देऊ शकेल? That can only tell by who created us. त्याने आम्हाला बनवलेला आहे आणि ह्या जीवनाचा उद्देश काय तो देव सांगू शकतो. If you don't know that God and if you don't know the purpose of life, it is really waste of our time and waste of our life. आणि म्हणून देव कोण आहे आणि आमचं जीवन त्या जीवनाचा उपयोगी असं आपल्याला ठरतात. So we should know who created us and what is the purpose of our life. आणि हेच आज आम्ही पाहतो, शिकतो. In Bible there is a person, his name is Joseph, and he know God very well. आणि हे जे पवित्र शास्त्र आहे ना याच्यामध्ये एका व्यक्तीची गोष्ट लिहिलेली आहे, त्याचं नाव योसेफ म्हणून आहे. And he doing his job under one person, and his name is Potiphar, and he has given all authority to him. आणि हा जो योसेफ आहे एका मालकाकडे त्या घरामध्ये एक चाकर म्हणून किंवा कामाला त्या ठिकाणी होता आणि त्या मालकाचं नाव होतं पोटिफर. त्या पोटिफरने काय केलेलं होतं या योसेफाच्या, जो योसेफ आहे त्याच्या हातात सर्व काही अधिकार दिलेला होता. And he can do anything, and if he want to theft, if he want to steal, if he want to take anything to his house, he can take it. That much of authority his owner has given to him. आणि हा जो मालक पोटिफर आहे त्याने योसेफाला सर्व अधिकार दिला होता त्याच्या घरामध्ये. म्हणजे समजा त्याच्या घरातून काहीतरी वस्तू घेऊन जायची असेल, चोरी करायची, तो काही सगळं त्याच्या हातामध्ये होतं, तो काही करू शकला असता. But he has not done that. परंतु ते योसेफ जो तरुण आहे त्याने केलेलं नाही. Because he know that God is watching me. कारण त्या योसेफाला माहित होते परमेश्वर मला पाहत आहे. After that, even his owner's wife asked him to sleep with me, like that she proposed him. आणि इतकंच नाही तर तो जो मालक होता, घरधनी होता, त्याची पत्नी, ती पत्नी याच्याकडे चुकीची मागणी करते. अनैतिक संबंध ठेवण्यासाठी ते योसेफाकडे मागणी करत असताना त्याने त्या गोष्टीला नकार दिला. But he rejected. No, God is watching me, and your husband only given authority on the property, not on you. आणि त्याने ती गोष्ट नाकारली. त्याने सांगितले माझा जो मालक आहे त्याने सर्व संपत्तीवर मला अधिकार दिलेले, पण त्याच्या पत्नीवर मला अधिकार नाही. And he has not utilized his authority to
get a name or fame on that area. आणि तिथं असताना त्याने आपलं नाव कमवायला पाहिजे, मला प्रसिद्धी मिळायला पाहिजे, अशा प्रकारे त्याने कधीही विचार केला नाही. Because he, if you see this, we can say that he overcome all these things, lust of flesh, lust of eyes, and pride of life. आणि या मध्ये लिहिलेलं तो योसेफ आहे ना, त्याच्या जीवनाबद्दल बघितलं तर या 3 गोष्टीवरती त्याने जय मिळवला. कोणत्याच गोष्टी? देहावरती, म्हणजे देहाची वासना, त्याच्यावर जय मिळवला, डोळ्याची वासना, त्याच्यावर जय मिळवला, आणि जी घमंड, संसाराची कुशाकी, त्याच्यावर जय मिळवला. So he overcome all these things because he know the purpose of life, and he has a fear of God, and he know the why God has created, and he know that God is watching me. कारण त्याला जीवनाचा उद्देश माहित होता, देव कोण आहे तो माहित होता, त्या देवाने त्याला निर्माण केलेला आहे हे त्याला माहित होते. एवढंच नाही तर देव मला पाहत आहे या गोष्टीची त्याला जाणीव होती. Because God is holy, so God want me to be holy. कारण परमेश्वर पवित्र आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही पण एक पवित्र शुद्ध जीवन जगायला पाहिजे. Because God is faithful, so He also want me to be faithful to my owner. आणि देव विश्वसनीय आहे म्हणून आम्ही सुद्धा आमचे जे मालक आहे त्याला विश्वसनीय असावे असे योसेफला वाटले. I should not cheat anyone. मी कुणालाही फसवणूक करू नये. I should not misuse anything. मी कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये. If I do all these things, God will hate me and I may not go to heaven. आणि जर या गोष्टी मी केल्या तर परमेश्वर या गोष्टीचा तो तिटकारा करेल आणि मला स्वर्ग राज्यामध्ये जाता येणार नाही. So I should do my work with sincere. म्हणून माझं जे काम आहे मी प्रामाणिकपणे केलं पाहिजे. I should not waste anything. आणि कोणतीही गोष्ट मी व्यर्थपणे खर्च करू नये. So the same way we also should do, and we should make our life in your holiness. आणि अशा प्रकारे आम्ही पण जीवन जगून आपलं जीवन एक शुद्ध किंवा पवित्र असं ठेवणं गरजेचं आहे. So in this, because the wide world is going like that without fearing of God, without holiness, and without fear of God, because they don't know the real God. आणि का असं जग आहे ना, म्हणजे लोकांना देवाची भीती नाही, लोक वाईट वागत आहेत, त्यांनी पवित्रपणे वागत नाही. का? कारण त्यांना देव कोण आहे हे माहित नाही. Because if you see till now, who has inspired many people? If you see that Jesus is inspired many people. आणि जर असं आम्ही जर सारांश बघितलं तर कुणी जास्त लोकांना प्रेरणा दिलेली आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनेक लोकांना या जगामध्ये प्रेरणा मिळालेली आहे. And which is the most selling book in the world, and which is Guinness Book Record is Bible. आणि सर्वात जास्त विक्री होत असलेलं पुस्तक कोणतं आहे तर पवित्र शास्त्र आहे. So whatever God has written, that is we can see in Bible only. आणि जे काही परमेश्वराने सांगितलेलं आहे ते या वचनामध्ये बायबलमध्ये पवित्र शास्त्रात आपण पाहतो. Even many people, even we respect many people, Mahatma Gandhi or Vivekananda, and even Sarvepalli Radhakrishnan. We respect all these elders, right? They also follow and they also read the Bible. आणि पुष्कळ जे समाज सुधारक किंवा जे महात्मे जे लोक आहेत ना, उदाहरणार्थ महात्मा गांधी आहेत, स्वामी विवेकानंद आहेत किंवा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत, त्यांच्या जीवनाचा एक सारांश जर आपण बघितला तर त्यांनी सुद्धा पवित्र शास्त्र जे बायबल आहे ते त्यांनी वाचलेले आहे असा आपल्याला उल्लेख आढळतो. If you see the Mahatma Gandhi, if you ask him slap, if you slap one side and turn another side, that is written in the Bible, he implemented in his life. आणि महात्मा गांधींनी जे अहिंसा मार्ग असं सांगितलं होतं की जर एका गालावरती मारलं तर दुसरा गाल पुढे करा. हे कुठे लिहिलेलं आहे तर या बायबल मध्ये ते लिहिलेलं आहे. Bible says that be truthful and you say always truth. By that, Mahatma Gandhi has raised one slogan that Satyameva Jayate. आणि महात्मा गांधींनी जे सत्यमेव जयते असं एक ब्रीद वाक्य दिलेलं आहे ते काय आहे? पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे
आहे सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. यावरून ते सत्य आणि अहिंसा हे मार्ग आहे त्यांनी निवडलेला आहे. If you see the Vivekananda, he also said one quotation that if I would have born in Jerusalem in the time of Jesus, I would have cleaned Jesus' feet with my flowing blood from my heart. आणि स्वामी विवेकानंदांच्या बद्दल एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला येशू या जगामध्ये होता त्या काळामध्ये जर माझा जन्म झाला असता तर मी येरुशलेम मध्ये जन्मलो असतो आणि येशूचे जे पाय आहेत ते माझ्या हृदयातील रक्ताने मी धुतले असते असं त्यांनी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. We feel they are good and we respect them. Such a great people said about the Jesus and Bible, such a great words. आणि असे जे महात्मा समाज सुधारक आहेत त्यांना आम्ही मान करतो आणि त्यांनी आहे ना अशा महान गोष्टी त्या पवित्र शास्त्रातून शिकवून लोकांना सांगितलेल्या आहेत. So at least by seeing their words, we can know that the importance or the greatness of Jesus and the Bible. आणि त्यांचे जे शब्द आहेत त्याद्वारे आपल्याला पवित्र शास्त्राचे जे महानता आहे ते आपल्याला समजून येते. Even many scientists are inspired by the Bible. आणि पुष्कळ जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना सुद्धा बायबलमधून एक प्रेरणा मिळाली आहे. Even we know Thomas Alva Edison, who invented the bulb, and he also inspired by the Bible, and Newton and many scientists. आणि थॉमस अल्वा एडिसन जो त्याचं नाव आहे बल्बचा शोध लावलेला आहे, बल्ब शोधून काढलेला तो पण बायबलवरती विश्वास ठेवणारा असा होता. न्यूटन जो आहे तो बायबलमध्ये विश्वास ठेवणारा. असे अनेक शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी बायबलवरती विश्वास ठेवलेला आहे. Even I also inspired by after reading the Bible. आणि हे स्वतः म्हणतात की मला सुद्धा ते बायबल वाचल्यानंतर एक प्रेरणा मिळाली. Because I know the Bible, I know the Jesus when I was studying degree second year. आणि हे बायबल किंवा प्रभू येशू विषयी जेव्हा मी डिग्री कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होतो तेव्हा मला माहित झाले. I was since birth I was very devotee, so I used to worship many gods. Thursday Sai Baba, Monday Shiva. I used to go to temple and worship them. आणि ते म्हणतात की लहानपणापासून आमच्या घरामध्ये भक्तीचं वातावरण होतं आणि मी पण अनेक देवदेवतांची पूजा करत होतो. उदाहरणार्थ सोमवारी साईबाबा, मंगळवारी शिवाजी पूजा, असं आमच्या अनेक घरामध्ये आहे ना असे वेगवेगळ्या देवदेवतांची आम्ही पूजा करत होतो. I felt that I thought that they are the creators of the earth. आणि मला असं वाटतं की त्यांच्याद्वारे हे सर्व काही विश्व जग आहे ना त्याची निर्मिती झालेली आहे. I have that belief. आणि मला तो विश्वास होता. Whenever we have a discussion with friends, normally when we study, we will have a discussion, right? That time, all Hindu, Muslim, Christians, everybody will discuss about the real God. आणि जेव्हा आम्ही शिकत होतो विद्यार्थी असे एकत्र होतो वेगवेगळ्या जाती धर्माचे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असं, आणि त्यावेळेला देवाविषयी आम्ही असं चर्चा करत होतो. And the Christian, friends say that Jesus is the only God. He created the universe. Everybody should know Him. Like that they say. That time I always say that don't say like that, because we have our gods and we worship our God. You worship your God. Even Muslims, they worship Allah. So we have a different gods and we are worshipping each other. Don't say only Jesus is the Lord. Like that, I used to say them that that is what my belief. That is what my belief. आणि ते असं म्हणतात की असं मित्र चर्चा करत असताना एक ख्रिश्चन मुलगा होता, तो सांगायचा की येशू हा आमचा देवच आहे ना, तो खरा देव आहे, त्याचीच तुम्ही पूजा करायला पाहिजे, वर्षिप आराधना करायला पाहिजे. आणि हे सांगत असताना मी त्याला म्हणणार नाही, आमच्याकडे पुष्कळ देव आहेत आणि तो असं सांगू नको, आम्हाला देव आहे तसं मुस्लिम लोकांना पण एक अल्लाह देव आहे आणि वेगवेगळे लोक आहेत ना त्याची त्यांनी करतात, तू असं सांगू नको म्हणून मी माझ्या मित्राला सांगत होतो. So I have such type of mentality before come to know Jesus. आणि येशू बद्दल ओळख होण्याच्या अगोदर माझं एक मानसिकता अशा प्रकारे होती. After that, after a few days, I went to NC
student, so I went camp. आणि त्यानंतर का मी एक एनसीसी कॅम्पला गेलो. म्हणजे एनसीसी मध्ये मी शिकत होते आणि ते एनसीसी कॅम्पला गेले असं म्हणून सांगतात. That was held on around October, so Dasra festival was happened in the camp only. So they made a tent and they kept all weapons and they worshipped. Even I am also a good devotee, so I went there to worship that God. आणि ते एनसीसी कॅम्प होते ना ते दसऱ्याच्या वेळेला होते आणि तिथं आयुध पूजा ना हत्यार सर्व ठेवतात ना असं आणि त्याची पूजा करतात. तर ते असं सर्व मांडून ठेवले होते आणि मग मी पण एक चांगलं भक्ती करणारा मनुष्य होतो त्यामुळे मी पण ते सर्व हत्यारांची आयुधाची पूजा करायला मी गेलो. There I could see one book, so I read that. That book name is Your Journey Within You. आणि तिथं गेल्यानंतर एक मी पुस्तक बघितलं. त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे तुमचा जो प्रवास आहे तो तुमच्या आतूनच सुरू होतो असं एक पुस्तक त्या ठिकाणी मला आढळलं. That is not a Christian book, that is Hindu book only. आणि हे काही ख्रिश्चन पुस्तक नव्हतं असं एक हिंदू पुस्तक ते होतं. I read one or two papers over there and it was very nice. So I inquired who kept this book and I come to know that that book was kept by my college senior only, because many college different camp means different colleges will come there, right? So but finally I come to know that this book was kept over there by my college senior only. So I asked him, Anna, I want to read more. It is very good and very beautiful. So I want to read and then I will give it to you. He said that okay. आणि तिथं एनसीसी ला वेगवेगळ्या कॉलेजमधून मुलं आली होती. मला वाटलं बाहेरच्या कुणी कॉलेजच्या मुलांनी ठेवले का मग मी विचारलं पण नंतर कळालं की ते म्हणतात माझे जे सिनियर होते त्या मुलानेच ते पुस्तक त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. And I read that book and the summary of that book is if you do good meditation, yoga, pranayama and having good habits, you will become a god. You will do the many good works in the society. So people will start to worship you and then you will become a god. आणि ते पुस्तक आहे त्याचं सारांश असं होतं की जर तुम्ही असं योगा किंवा प्राणायाम अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुम्ही एक दिवस म्हणजे परमेश्वर होणार आणि मग लोक तुमची सुद्धा उपासना किंवा आराधना करू शकतात, पूजा करू शकतात. So you have a good cosmic energy, you will receive that so that you will get a power and you will become a god. आणि आजूबाजूला या विश्वामध्ये जे दैवी शक्ती आहे तुम्ही हे असं केल्यानंतर ती शक्ती तुमच्यामध्ये येणार आणि तुम्ही देव बनणार. And then I have a thought that I have a doubt that okay, I do all these things and I will become so people may worship me, but I cannot create a god, I cannot create universe, I don't get a power to create universe. So okay, all these gods which I am worshipping, they did good works but they are not creators. आणि मी असं स्वतःला म्हटलं की नाही मी हे केलं तर मी देव बनू शकतो, परंतु जर मी देव बनवलं तर मला काय हे विश्व निर्माण केलेले नाही मी, पण मग विश्व निर्माण करणारा दुसरा कोणता तरी देव असेल असा एक मला माझ्या मनात प्रश्न पडला. And then I started do the research and I asked many friends, different religion friends and Hindu friends, they said something and Muslim like that they were telling something. आणि मग त्यानंतर मी शोध सुरू केला आणि मग माझे मित्र वेगवेगळ्या जाती धर्माचे होते त्यांनी असं वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते. And I was not able to convince by them. I asked one, after that I asked one Christian friend. आणि मला ह्या सर्व उत्तरामध्ये मला समाधान मिळालं नाही. त्यानंतर मी एक ख्रिश्चन मुलगा होता त्याला मी प्रश्न विचारले. So he said that yes Pratap, we have an answer for that. Jesus he has a 5 special characters in his life. आणि तो जो मुलगा होता त्याने सांगितले हो प्रताप बरोबर आहे, येशूमध्ये 5 गुण आहेत, 5 वैशिष्ट्य आहेत आणि त्यामध्ये तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. And his birth is not as our birth, his birth is virgin. आणि येशूचा जन्म हा कसा जन्म आहे तर तो एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे कसा की येशू असं पती पत्नीच्या संबंधातून नाही तर कुमारीच्या उदरीतो कुमारीच्या पोटीतो जन्माला आला. If we see also we cannot see such birth since
this earth created and till the earth end, we cannot see like that. आणि हे पृथ्वीच्या सुरुवातीपासून जर शेवट होईपर्यंत जर बघितलं तर अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण जन्म दुसऱ्या कोणाचाही नाही. So this is the first special character of Jesus. हे पहिलं एक वैशिष्ट्य प्रभू येशूचे होते. And the second is his holy life. दुसरे म्हणजे प्रभू येशूचे पवित्र जीवन. So all even worship, we can call it as a God. They said that we are the sinners, and but Jesus is not like that. Entire his life, he made a saval to all. Can you find any sin on me? So he did not live. He lived with holy life. आणि अनेक देवदेवता म्हणून म्हणतो त्यांच्यामध्ये कदाचित हा गुण आढळेल का माहित नाही, परंतु प्रभू येशूने असं लोकांच्या समोर एक सवाल, एक प्रश्न ठेवला होता की कुणी माझ्यामध्ये दोष दाखवाल का म्हणून. हे वचनामध्ये लिहिलेले आहे. आणि प्रभू येशूमध्ये कुठलाही दोष नव्हता. तो पवित्र जीवन जगला. And the third one is whatever it is written in the Old Testament, all is fulfilled by the Jesus. आणि जे काही या जुन्या कराराच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्या सर्व गोष्टी प्रभू येशू मध्ये आहे अशा तंतोतंत पूर्ण झाल्या. And after that, his crucifixion, his shed his blood for our sins. आणि त्यानंतर चौथी गोष्ट ते म्हणजे प्रभू येशूने तुमच्या आमच्या पापासाठी त्याने स्वतः दंड भरून त्याने रक्त सांडले. And after that, resurrection. The fifth one is resurrection. This is also not happened to anybody. आणि पाचवी गोष्ट जी आहे ते म्हणजे पुनरुत्थान. आणि हे पण सर्वच्या बाबतीमध्ये झाले नाही. म्हणजे येशू मरण पावला पण तिसऱ्या दिवशी मेलेल्यातनं तो पुन्हा उठला. So he said that Pratap, these five special characters we can see in the Jesus. Even we used him to divide the timing AD BC. आणि ह्या पाच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी प्रभू येशूमध्ये आहेत. एवढंच नाही तर येशूच्या जन्मामुळे इतिहासाच्या कालगणना पण बदलली. म्हणजे कसं, जे येशू जन्मला त्याच्या अगोदरचा काळ आहे तो ख्रिस्तपूर्व, किरीपू असं लिहितात, बिफोर क्राइस्ट. आणि येशू जन्मल्यानंतर इसवी सन, येशूच्या दिवसापासून आजपर्यंत कॅलेंडर, आज 2023 म्हणजे येशूच्या जन्मापासून 2023 वर्ष झाले. After I heard this, it seems to be different. So let me read that. Okay, can you give me Bible? I asked him. आणि हे सर्व ऐकल्यावर मला वाटलं की नाही, खरंच त्याच्यामध्ये चांगले वैशिष्ट्य आहे आणि मला पण आवड आहे. मग तू मला बायबल देणार का म्हणून मी मित्राला विचारलं. मला पण ते वाचायला पाहिजे. So he has given Bible and I read the Bible. The first book, in the first chapter, in the first verses, it is said that in the beginning God created heaven and earth. आणि हे जे पुस्तक आहे पवित्र शास्त्र बायबल आहे, हे वाचत असताना एकदम सुरुवातीला पहिलंच एक वचन आहे उत्पत्तीच्या पुस्तकात. तिथे असं लिहिले, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. After I read that, I was very happy because in my mind, who has created the universe? आणि हे एक पहिलं वचन वाचल्यानंतर मला भरपूर अतिशय आनंद झाला. कारण माझ्या मनामध्ये हा प्रश्न होता की हे सर्व विश्व कुणी निर्माण केलेलं आहे, जग कुणी निर्माण केलेलं आहे. So then I come to know that okay, Bible is the real God. Bible is the only book which is written by the God. आणि पवित्र शास्त्र जे आहे ते देवाने ते लिहिलेलं आहे आणि यामध्ये मला सत्य आढळले. That we can see in the first Peter also. It is written by the God, inspired by the Holy Spirit. आणि हे म्हणजे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने असं लिहिलेलं ते पुस्तक आहे. This written also, it is very wonder because of around 42 people is written with different generations and different ages and different place, and even they did different culture, different occupation. But the theme of the Bible is same. आणि हे जे आहे ते 40 लोकांनी लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या वयोगटामध्ये, शिक्षण त्यांचं वेगळं, काम त्यांचं वेगळं, परंतु त्याचा जो सारांश, त्याचा विषय जो आहे तो एकच आहे. So around it has been written in 1600 years, but no words will contradict with another words. आणि त्याचा जो कालावधी आहे तो 1600 वर्षाचा आहे,
पण त्यातले एकही वचन एकमेकाला विरोध असं आपल्याला आढळत नाही. If we ask one question, if I give one thing to you about the importance of internet, you people will write it in a different positive, negative. We all cannot write in the same way. You people will write, yeah, internet is very nice. Because of this internet only, we are getting many information. And few people write that, okay, because of this internet only, our youth is spoiling, and they are spending time, and they are spoiling their life. They are seeing unwanted things. Like that, we will write it in a different way. आणि जर इंटरनेट विषयी तुम्ही एखादा शब्द लिहा म्हणून सांगितलं तर लोक काय करणार, वेगवेगळ्या अर्थाने ते लिहिणार. इंटरनेटचा त्याचा चांगले परिणाम काय, वाईट परिणाम काय, असं वेगवेगळं लिहिणार. एकसारखं ते लिखाण असू शकत नाही. But see how the Bible, if you see that, even though it is written by different people with different generations, but no word is contradicted with another word. See, so that we can understand that it is not written by the people, it is inspired by the Holy Spirit, written by the God. आणि जरी असं वेगवेगळ्या लोकांनी लिहिलं असेल तरी त्याच्यामध्ये विरोधाभास नाही किंवा तफावत आढळत नाही. सर्वांचा सारांश आपल्याला एक असल्यासारखा वाटतो. So I saw and so then I started to read the Bible and read the Bible, and I come to know that yes, Jesus is the way, He is the life, and He is the truth. आणि मग त्यानंतर मला बायबल वाचायला मी सुरुवात केली आणि मला सत्य समजलं आणि प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग, सत्य, जीवन आहे हे मला आढळून आलं आणि मला त्याच्यात आवड निर्माण झाली. And He is the only Savior, and He is the legend, and I should keep Him as a guru. I should keep Him as a master in my life. आणि तोच एक महान परमेश्वर आहे, तो एक गुरु म्हणून माझ्या जीवनामध्ये मी त्याला घेऊ शकतो असं मला वाटलं. Because everybody should make what generally, if you see in society, people say that this Sachin is my guru, or I am a favorite of some cinema actors, or playing politicians. We will keep different persons as our elders, or gurus, or favorites. आपल्या समाजामध्ये आपण बघतो की आपल्याला आवडणारे लोक असतात ना, त्यांना आम्ही एक आमच्यासाठी उदाहरण किंवा कित्ता म्हणून किंवा एक गुरु म्हणून असं ठेवतो. म्हणजे सचिन तेंडुलकर आमच्यासाठी एक कित्ता गुरु आहे ना, किंवा असं एखादा पिक्चर मध्ये काम करणारा व्यक्ती असेल तर त्यांना आम्ही अनुसरण करतो. No, they are not gurus, or they are not elders. They are doing their job in their profession. आणि ते असं त्यांना गुरु म्हणून असं आपल्याला कदाचित म्हणता येत नाही, कारण त्यांचे जे काम आहे ते काम करत आहेत. Our guru, or our Lord, or our Savior will be the only one. His name is Jesus. आणि आपला गुरु प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो एकमेव आहे, तो आपल्याला एक उदाहरण ठेवून चालण्याकरिता आहे. Because we are created by them. कारण त्याने आमच्या सर्वांना निर्माण केलेले आहे, आमची रचना त्याने केलेली आहे. And He only can tell us the purpose of our life. आणि तो एकटाच आमच्या जीवनाचा उद्देश काय आहे ते आम्हाला सांगू शकतो. So as we see, the reason can tell by who has created us only. आणि ज्याने आम्हाला निर्माण केलेला आहे तोच त्या निर्मितीचा उद्देश काय आहे ते सांगू शकतो. So that if we see that Ephesians chapter 1 verses 4 to 6. इफिस्करास पत्र पवित्र शास्त्रात लिहिलेलं 4था अध्याय म्हणून आहे बायबलमध्ये. चॅप्टर 1 पहिला अध्याय आणि 4 ते 6 वचन. इफिस्करास पत्र म्हणून बायबलमध्ये एक भाग आहे. पहिला अध्याय 4 ते 6. According as He had chosen us in Him before the foundation of the world, that we should be holy and without blame before Him in love, having predestinated us unto the adoption of children by Jesus Christ to Himself according to the good pleasure of His will, to the praise of glory of His grace, wherein He hath made us accepted in the beloved. So here मराठीमध्ये मी वाचतो, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे
स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली आहे. So here if you see, we all are created by God to glorify Him. आणि इथं लिहिलेलं आहे, आम्हाला सर्वांना देवाने निर्माण केलेलं आहे की जेणेकरून आमच्याद्वारे त्याचे गौरव आम्ही करायला पाहिजे. And we should live our life with holiness. आणि आम्ही पवित्रतेने आमचं जीवन जगायला पाहिजे. This is the purpose of our life. आपल्या जीवनाचा उद्देश तो आहे. That's what if you see that Joseph, he overcome all these things and he kept himself holy. आणि म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती योसेफाबद्दल, त्याने सर्व गोष्टीवर त्याने जय मिळवला आणि स्वतःला त्याने शुद्ध आणि पवित्र ठेवलं. If you see that Jesus also, he said that I overcome the world. आणि येशू ख्रिस्ताबद्दल पण बघितलं तर तो म्हणतो की मी जगावर जय मिळवला आहे. I am the only truth and way and the life. मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. And he said many good things about our life and everything. आणि त्याने आपल्या जीवनाविषयी पुष्कळ चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. And we all are came by one man. His name is Adam. आणि आम्ही एका मनुष्यापासून या जगामध्ये आलो, त्याचं नाव आदाम आहे. If you see the society, they say that some people came from here, some people came from here, some Shudras came from next, like that. If you see different versions in the world. आणि मनुष्य कसा निर्माण झाला म्हणून लोक वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. काही जण म्हणतात डोक्यातून आले, काही जण म्हणतात आपल्या खांद्यातून, हातातून आले, काही जण पोटामधून, काही जण पायामधून असं सांगतात. But no, we have not come like that. Even the research said that we all are came from one mother. आणि असं नाही, परंतु आपल्याला जे विज्ञान काय सांगतं, सध्या जे शास्त्रज्ञ शोध लावत आहे ते म्हणतात की या सर्व मनुष्याची निर्मिती आहे ती एका मातेपासून झालेली आहे. They found that ladies having a mitochondrial DNA, so all having only one lady. आणि जे मायटोकॉन्ड्रियल डीएनए म्हणून जे गुणसूत्र आपल्यामध्ये आहेत ते शोधून काढल्यानंतर ते एकाच मातेपासून आपली उत्पत्ती झाली आहे असं सांगतात. The Bible says that all has come from you. आणि पवित्र शास्त्र सांगतं देवाने पहिला जो मनुष्य तयार केला त्याचं नाव आदाम आणि पहिली जी स्त्री तयार केली तिचं नाव हवा. And above that Adam, if you can see the Bible, above that Adam, and then that Adam, how he lived, how he get a life from the God. आणि म्हणजे हवा नंतर आदाम, आणि आदाम कसं त्याच्याकडे जीवन प्राप्त झालं तर ते देवाकडून, त्याच्यावर परमेश्वर. So the researchers till they reach the third level only, and they have to reach two more levels, that is Adam and God. आणि आता तिसरा जो खालचा जो टप्पा आहे तिथपर्यंत शास्त्रज्ञांनी शोध केलेला आहे. आता आदामाबद्दल आणि मग देवाबद्दल सुद्धा शोध करत आहे. Because we all believe the scientists, our society believe the scientists. So if we think about the scientific reasons also, they are also not up to the mark. They are just reaching now. आणि विज्ञान जे शास्त्रज्ञ आहेत ते सुद्धा अजून पण त्याच्यामध्ये संशोधन करत आहेत, शोध घेत आहेत. Even if you ask, if you think about how universe is created, they say that it is created through the explosion, Big Bang theory. They say that it is blast. They come to know that they say they kept a word that Big Bang theory. लक्षात येते का बघा, आता शास्त्रज्ञ आहे ना ते सांगतात हे जग कसं निर्माण झालं तर एक शोध सांगतात बिग बँग थेरी, म्हणजे असा एक मोठा स्फोट घडवून आणला आणि मग त्याच्यातून जग तयार झालं. Do you think that if it is explosion or bomb blast happened, it will create a good house? असं तुम्हाला कल्पना करून बघा, म्हणजे एखादा स्फोट घडवला असा किंवा बॉम्ब ब्लास्ट केला आणि त्याच्यातून एक सुंदर घर तयार होतं, असं होतात का ब्लास्ट झाल्यावर? No, just they, yeah, if you see the Bible says that the entire universe is
made up of through the word of God. आणि असं म्हणजे ब्लास्ट करून काही तयार करता येत नाही, पण देवाचं वचन सांगतात देवाने सर्व काही सुसूत्रपणे निर्माण केलेले आहे. In this word we can see the sound and the meaningful meaning. आणि या जगामध्ये तो जो ध्वनी आवाज आहे आणि त्या सर्व गोष्टीला एक अर्थ आहे. But scientists reached the only sound. They found that it is a sound and they said that it is a blast. But they could not, reach to till that word. It is created by the word of God. आणि तो आवाज तो शब्द आहे ना तिथपर्यंत विज्ञान जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी आपला तर्क लावलेला आहे, पण त्याच्या पलीकडे ते कसं घडलं म्हणून त्याबद्दल त्यांना सांगता येत नाही. But they are not up to the mark, but they are reaching and they are telling somewhat truth. They said that yes, it is happened because of blast or explosion. They kept a theory that it is a Big Bang theory. Big Bang theory. आणि त्यांनी हे सर्व असं एक स्फोट घडला आणि त्याच्याद्वारे उत्पन्न झालं असं म्हणून तिथपर्यंत ते शोध करत आहे. आणि त्या थेअरीला म्हणजे जगाची उत्पत्ती कशी झाली तर बिग बँग थेअरीच्या झालेली आहे असं म्हणतात. But see, the Bible says that it is created by the word of God. So how it is how it is amazing. Before finding all these researches, God is telling each and everything because He know how to create this. आणि बायबल पण सांगते की देवाने शब्द बोलला आणि सर्व काही निर्माण झाले. आणि शास्त्रज्ञ जे शोध करत आहेत आणि बायबल मध्ये सांगितले त्यामध्ये काही सूत्रता कशी आढळत आहे म्हणजे आपल्याला कळू शकते. So if you see or if you come in any area also, because God knows that He only created and how He created, how He created the earth and what is the seasons on this earth and how it comes and everything He know and He created. That's why He has written in the Bible. That's why we can say that even scientists come to know that these are all in 18th and 19th century. But God has written all these things in the BC 1500 only. If you see all these scientific reasons in Job, we can see all those. आणि हे कसं ऋतू घडतात ना, म्हणजे उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो, हे कसं येतात ना हे सर्व ऋतू. आणि या सर्व गोष्टी अगदी पद्धतशीर कसं होतात. आता सध्याच्या काळामध्ये शास्त्रज्ञ शोध लावत आहेत, पण ह्या सर्व गोष्टी पूर्वीच्या काळामध्येच योग म्हणून इथं पुस्तक आहे बायबलमध्ये, त्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की ह्या सर्व गोष्टी कशा घडतात, त्याला शास्त्रीय आधार काय आहे. So if you see the Bible and we will come to know the reason of our birth. If we ask many people, we will not come to know the purpose of our life. आणि अनेक लोक आहेत त्यांना आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे अनेक पुष्कळांना अजून सुद्धा कळाला नाही किंवा उमगला नाही. There was a person, his name is Pillai. He is a Kerala Brahmin, Sanatan Brahmin, and he has all these doubts. What is the purpose of my life and what will happen after death? Why should I live and what to do on this earth? He has many questions on his mind. आणि एक सत्य घटना आहे. एक व्यक्ती त्याचं नाव पिल्लाय म्हणून केरळामध्ये सनातन ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेला व्यक्ती, त्याला पण असे प्रश्न होते की हे सर्व कसं जग निर्माण झालेलं आहे आणि जीवनाचा उद्देश काय आहे, या सर्व गोष्टी तो समजून घ्यायला प्रयत्न करत होता. And the Sarvepalli Radhakrishnan, I think you also know because he is the second president of India and we celebrate his date of birth as a Teachers' Day. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे सर्वपल्ली राधाकृष्णन ते भारताचे राष्ट्रपती होते आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे तो शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. So that Pillai had an idea that it is better to go to meet him and ask him to introduce the good guru, good master. आणि हे जे केरळामध्ये जे पिल्लाई जे नावाचा व्यक्ती होता त्याला वाटलं की मी सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्याकडे जाऊया, त्यांना प्रश्न विचारूया आणि मग त्यांनी एक उत्तम चांगला गुरु कोण आहे मला ते समजून सांगू शकतात, कारण ते स्वतः शिक्षक होते, गुरु होते. To clarify or to get an answers for all his spiritual questions. आणि त्याचे जे आध्यात्मिक जे अनेक प्रश्न होते
त्या प्रश्नाबद्दल तो विचारण्यासाठी गेला. So after he met that Sarvepalli Radhakrishnan, they had a normal discussion, and after that Pillai asked that, sir, I have many questions, so I need good guru. Please introduce one good guru. आणि या दोघांची भेट झाली आणि हे जे पिल्लई नावाचे व्यक्ती आहे त्याने सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांना विचारले की सर मला चांगल्या गुरुची ओळख पाहिजे, मला एखादा गुरु त्याच्याबद्दल सांगा की जो माझ्या जीवनामध्ये गुरु म्हणून घेऊ शकतो. And he went to his that Sarvepalli Radhakrishnan went to his bedroom and he brought one New Testament book and he has given to him. आणि हे जे सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत ते आपल्या झोपायच्या खोलीमध्ये आतमध्ये गेले आणि आतून एक पुस्तक घेऊन आले. ते काय होते तर बायबल मधला एक भाग होता नवा करार, ते घेऊन आले आणि ते पिल्लई जे व्यक्ती आहेत त्यांना ते दिले. After seeing that book, that Pillai face was very red and he was very angry and he आणि जेव्हा ते पिल्लई नावाचे व्यक्ती आहे ना त्याने बायबल बघितले त्यांना एकदम राग आला, त्यांचा पूर्ण चेहरा आहे ना लाल होऊन गेला. and he asked him that, sir, why did you do like this? I came here to get a good guru, but you are giving this low caste people God to, you are introducing me like this. आणि मग त्या ठिकाणी ते पिल्लई आहेत त्यांनी विचारलं असं सर्वपल्ली राधाकृष्ण, मी तुमच्याकडे चांगला गुरु मिळेल म्हणून मी आलो होतो आणि तुम्ही मला असे खालच्या जातीचे असे व्यक्तीबद्दल मला तुम्ही का परिचय करून देत आहे. Sarvepalli Radhakrishnan said that if you respect me, you just go and read this, and if you don't find a good guru in this, you just come to me and then we will discuss. आणि त्यांनी सांगितले जर तू माझा मान राखत असेल तर हे पुस्तक घेऊन जा, तू वाच, तुला नक्की याच्यामध्ये चांगला गुरु मिळेल. So he could not do anything, so he respect him and he taken that book and he read all the book and he believed him. आणि हे पिल्लई नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांना मान दिला आणि पूर्ण बायबल आहे ना ते नवाकरण वाचून काढलं. And he never came back to meet Sarvepalli Radhakrishnan because he found a good guru. आणि पुन्हा त्यांनी येऊन असं राधाकृष्णन त्यांना प्रश्न विचारला नाही, कारण त्यांना एक चांगला गुरु त्यांच्या जीवनात मिळाला. Because all his queries are clarified or answered from the Bible. कारण त्याच्या जीवनामध्ये असणारे सर्व जे प्रश्न होते त्या प्रश्नाची उत्तर बायबल मधून त्या पिल्लई नावाच्या व्यक्तीला मिळाली, which was taught by the Jesus. आणि जे प्रभू येशूने शिकवलेल्या गोष्टी आहेत त्यातून त्यांना उत्तर मिळाले. So we can find the purpose of our life and what to do and why this universe is created and when this is going to be end and after death what is going to be happen. Everything we will come to know in Bible. आणि या जगाचा उद्देश काय, जगाची निर्मिती काय झाली, आमचा जीवनाचा उद्देश काय, अशा अनेक गोष्टीचे उत्तर आम्हाला या बायबल मध्ये मिळू शकतात. Because these questions cannot tell by anyone and nobody knows that. That's why the entire world is divided into different regions, different castes, different religions. It is divided into different ways. आणि असं सत्य जो शोध आहे, ज्या प्रश्नाचे उत्तर आहेत लोकांना मिळत नसल्यामुळे लोक वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये वाटलेले आहेत, वेगवेगळ्या भागामध्ये त्यांची विभागणी झालेली आहे. But if we go through this Bible, if we know if we understand the teachings of Jesus, we all come to know that we all are come from one man and we all are created by God and we should live for Him. We should live holy life. आणि जेव्हा आम्ही ते वाचतो तेव्हा त्या देवाची आम्हाला ओळख होईल आणि आम्ही पवित्र आणि शुद्ध जीवन त्याच्यासाठी जगू शकतो. So God want us to live holy and to believe Him because He is the Creator and He is the Father and He is our Master. He is our Father. So we should believe Him like how we believe our Father. The same way He is protecting us since we are in our mother's womb. आणि जसं आम्ही आमच्या वडिलांचा विश्वास ठेवतो तशा प्रकारेच देव पण आमचा पिता आहे, स्वर्गीय पिता आहे, तो आम्हाला संरक्षण देतो, तो आमची काळजी घेतो, आम्ही त्याच्यावरही विश्वास ठेवायला पाहिजे. Because He only gave birth to us. कारण त्या देवानेच आम्हाला जन्म दिलेला आहे. So we should know that is our minimum common sense and responsibility to understand and to know the true God.
आणि आमचे हेच जबाबदारी आहे की किमान तो देव कोण आहे, ज्या देवाने आम्हाला निर्माण केले त्या देवाला आम्ही ओळखलं पाहिजे. Why I am saying that true God? Because there are many gods. आणि मी सत्य देवाला असं का म्हणत आहे, कारण या जगामध्ये अनेक देव दैवता आहेत. So that is our responsibility, or we have to spend time to know who is the real God. Because if you see, if you want to, get good vegetables or good fruits, we should spend some time, go to the market, fresh market morning time, and bring the fresh things. The same way, if you want to know the true God, real God, we should spend some time. आणि आपल्याला जर भाजीपाला घ्यायचा असेल तर आम्ही बाजारात जातो, एकदम ताजी भाजी आपण निवडून शोधून आपण घरी घेऊन येतो. तसंच आम्हाला आमच्या जीवनामध्ये पण आम्हाला जर खरा सत्य जिवंत देवाची जर ओळख असेल तर तो शोध आम्ही घ्यायला पाहिजे. God, will always help us to, find Him, and God want us to know Him. This is what God designed. God's design. आणि आम्ही त्याच्याबद्दल माहिती करून घ्यावे आणि त्याचा आम्ही शोध घ्यावे असं देवाची इच्छा आहे. So if you find Him, so God will happy and He will bless us. आणि जर आम्ही त्याचा शोध घेतला तर तो नक्की आमच्यावरती प्रसन्न असेल, आम्हाला आशीर्वाद करेल. I also request all of you to know the God and to follow what He says. आणि जो सत्य देव त्याचा तुम्ही शोध घ्या आणि त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्या प्रकारे आपण चालायला प्रयत्न करूया. Because if you find since the birth of this earth or the universe is created, nobody has shed His blood for our sinners. आणि ह्या जगाच्या एकदम निर्मिती झाली तेव्हापासून जर बघितले तर कुणीही असं दुसऱ्याच्या पापासाठी स्वतःचं रक्त सांडलेलं नाही. Everybody try to tell us the good things, but nobody has done that. आणि सर्वजण चांगल्या गोष्टी सांगतात पण चांगल्या गोष्टी करणारे थोडेच आहेत. That is the only Jesus has done for us. आणि ते फक्त येशूने केलेले आहेत, ते चांगली गोष्ट केलेली आहे. Through His blood only we can, sanctify our sins. आणि त्याने जे क्रुसावरती सांडलेले रक्त आहे त्याच्याद्वारे आमच्या पापांची आम्हाला क्षमा होते, शुद्धता होते. Because we all are did mistakes, small or big mistakes, whatever it may be, we all are did mistakes, so we all are sinners, so we should get redeemed from that. आणि आम्ही छोट्या मोठ्या चुका करतो, आम्ही वाईट वागतो आणि या सर्व गोष्टीपासून आम्हाला सुटका मिळणे, मुक्ती मिळणे गरजेचे आहे. Then only we can reach Him. आणि या सर्व चुकीच्या गोष्टीतून आम्ही बाहेर पडल्यावरच त्या देवाकडे आम्ही येऊ शकतो. Because He is holy and He wants us to be holy. आणि देव पवित्र आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही सुद्धा पवित्र आणि शुद्ध असायला पाहिजे. We pray. Pray, Heavenly Father, thank you so much for giving us this opportunity, my Father. आमच्या स्वर्गीय महान सेनाधीश प्रभू, ही सुंदर संधी तू आम्हाला दिली म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. You help us to know, my Father. आतापर्यंत तू आमचं सहाय्य केलेलं आहे. Whatever we heard, please help us to memorize in our heart and to receive you, my Father. आणि ज्या गोष्टी आम्ही आता ऐकलेल्या आहेत त्या आमच्या अंतःकरणात घेण्याकरिता आणि त्या स्वीकार